हाऊसचे ओनर त्यांना सन्मानित करतोय। चला लगेच आयोजकांना विनंती असेल आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील करायचं आहे। तर जोरदार टाळ्या मित्रांनो। इथे सन्मानित केलं जात आहे दीपेशजी तिवारी साहेब, गोड व्यक्तिमत्व आहेत, ग्रेटर व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे ओनर। जोरदार टाळ्या मित्रांनो त्यांच्यासाठी। खूप चांगला प्रतिसाद या टुर्नामेंटला त्यांच्या माध्यमातून राहिला। चांगलं योगदान देत असताना समाजकार्य सातत्याने त्यांच्या माध्यमातून घडत असतं। त्यानंतर प्रदीपजी भोईर साहेबांना देखील मी सन्मानित करतो या टुर्नामेंटच्या माध्यमातून। मी विनंती करतो त्यांना आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान घेतला जातोय त्यांच्या माध्यमातून। मित्रांनो आपल्याला या चॅम्पियन लीग साठी ट्रॉफीज उपलब्ध झाल्या आहेत। प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आहेत आणि त्यांचा देखील खूप मोलाचं सहकार्य आहे टुर्नामेंटसाठी आणि सातत्याने अशा क्रिकेटच्या आणि विविध टुर्नामेंटसाठी त्यांचा हातभार लागत असतो। वरुण पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि वरुण पाटील साहेबांचं देखील मोलाचं सहकार्य या टुर्नामेंटसाठी त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतो या टुर्नामेंटच्या माध्यमातून। रेजेन्सी सुपर लीग 2024 च्या माध्यमातून तर वरुण पाटील साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय। जोरदार टाळ्या मित्रांनो। खूप जबरदस्त यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे आणि सातत्याने त्यांचं कार्य आपण पाहत असतो। विविध समाजकार्यामध्ये क्रिकेट टुर्नामेंट असो नवतरुणांना त्यांनी वाव देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या मान्यवरांचा देखील आपण शुभ सन्मान केला इथे। त्यानंतर अक्षय दादा भोय यांचा देखील आपण शुभ सन्मान घेतोय। मांडागावचे डायनामिक पर्सनॅलिटी आहे, यंग डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सातत्याने कायम असते। त्यांचा देखील आपण शुभ सन्मान घेतो या टुर्नामेंटच्या माध्यमातून। गोड व्यक्तिमत्व आहे, हास्य व्यक्तिमत्व आहेत। तर अक्षय दादा भोय उपस्थित आणि त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय या स्पर्धेमार्फत। खूप खूप धन्यवाद आपण पोहोचलात या स्पर्धेपर्यंत आणि या स्पर्धेची रंगमंचाची शोभा वाढवली। त्यानंतर सतीशजी देशेकर साहेब देखील ते उपस्थित आहेत त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतोय। चिंटूभाई देखील ते उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सतीशजी देशेकर साहेबांचा शुभ सन्मान घेतोय। चांगले व्यक्तिमत्व आहेत, खूप सारं प्रेम असतं मित्रांनो या व्यक्तिमत्वांचा। विविध टुर्नामेंट असो किंवा समाजकार्य असो कोणतेही कार्य असो आणि त्यांचा हातभार लागत असतो। जोरदार टाळ्या क्लॅप्स होऊन जाऊ द्या मित्रांनो। या व्यक्तिमत्वांचा देखील सन्मान घेणं गरजेचं आहे। माईची माणसं आहेत मित्रांनो, मातीची माणसं आहेत, या मातीशी जोडलेली माणसं आहेत। स्थानिक आहेत टिटवालाचे, मांडा गावचे उद्योजक म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यानंतर दीपकजी भोईर साहेबांचा देखील आम्ही लगेचच शुभ सन्मान घेतोय। दीपक भोईर साहेब खूप चांगले व्यक्तिमत्व, आपल्या नवतरुणांशी जोडलेले व्यक्तिमत्व आहेत, प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना नक्कीच सातत्याने ओळखलं जातं आणि त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतो या स्पर्धेमार्फत। रेजेन्सी सुपर लीग 2024 च्या माध्यमातून जोरदार टाळ्या। दीपक दादा नक्कीच भाऊदादा म्हणून त्यांना नक्कीच संबोधलं जातं आणि त्यांचा देखील घेतला जातो इथे शुभ सन्मान। तर गीता मॅम त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेणार आहोत। सकाळच्या 17 वाजता ते इथे उपस्थित होत्या आणि त्यांचा देखील खूप आभार आहे टुर्नामेंटसाठी। मॅमचा देखील आम्ही लगेचच सन्मान घेतोय, यायचं आपण। आनंद भाई आपण शुभ सन्मान त्यांना प्रदान करायचा आहे, सन्मानित करायचं त्यांना। गीता मॅम सकाळच्या 17 पासून ते इथे उपस्थित होत्या। खूप सारा क्रिकेटचा आनंद त्यांनी लुटला या स्पर्धेमध्ये। त्यांनी येऊन या रंगमंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। बिग क्लॅप्स।
टाळ्या वाजू द्या मित्रांनो मॅम साठी. शेट्टी अंकल यांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतोय. लगेचच या आपण देखील. शेट्टी अंकल आपला देखील शुभ सन्मान इथे घेतला जातोय. चिंटू भाई चला आपण लगेच त्यांचा शुभ सन्मान घ्या. चिंटू भाई लगेच या. शेट्टी अंकलचा देखील आपण शुभ सन्मान घेतोय. ते देखील स्वामी अंकल. स्वामी अंकल यांचा देखील आपण शुभ सन्मान घेतोय. लगेचच आपण चिंटूबाईंचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. या स्वामी अंकल आपले शुभ असते. चिंटूबाईंचा देखील शुभ सन्मान आपण घ्या. लगेचच चिंटू भाई यांचा सन्मान घ्यायचा. चांगले क्रिकेटर आहेत, लेजंड आहेत आणि सातत्याने आपण त्यांना पाहत असतो क्रीडांगणावर खेळत असताना. नवतरुणांना चांगलं तयार करण्याचं काम ते करत असतात. चांगले गोड व्यक्तिमत्व चिंटू भाई, त्यांचा शुभ सन्मान घेतला जातोय. गुरुजी आपण सन्मान करा चिंटूबाईंचा. तर गुरुजींचा पहिला सन्मान होतोय. थँक्यू. तर आता आपण मित्रांनो प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जो मेगा फायनल मध्ये ठरला, प्लेयर ऑफ द मॅच नक्कीच सामनावीर जो ठरलाय शिवम सिंग, ज्याने चांगली गोलंदाजी केली. या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. यायचं शिवम लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. सतीशजी देशेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब देतोय. या शिवम लगेच. अथर्व पाटील आलाय त्याच्या जागी, शिवम नाहीये. तर आपण देतोय अथर्व पाटीलच्या हातामध्ये ती ट्रॉफी सुपूर्द करतोय. शिवम सिंग ज्याने चांगली गोलंदाजी केली, फायनल मॅच मध्ये बॅटिंग देखील चांगली केली होती. सतीशजी देशेकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याला प्राइज डिस्ट्रीब्यूट केला. यानंतर आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, 2 दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजीच्या जोरावर सर्व फलंदाजांना चारी मुंड्या चित केलं, असा गोलंदाज. खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाचा खूप हातभार लागला आपल्या टीमला कुठेतरी पुढे नेण्यासाठी आणि तो गोलंदाज आपण अनाऊन्स करणार आहोत. त्याचं नाव
बॉलर पेंडिंगवर ठेवतो आपण. बॉलर नंतर देतोय बॉलरला. सध्या आपण उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तर बेस्ट बॅटर जी आपण ट्रॉफी देणार आहोत ती आपण देणार आहोत ग्रेटर व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे ओनर दीपेश तिवारी साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत. मी इन्व्हाइट करतो दीपेश तिवारी साहेब, आपण खाली या. आणि जो बेस्ट बॅटर असेल या टुर्नामेंटमध्ये, ज्या फलंदाजाने जास्तीत जास्त धावा बनवल्या आणि बॉलर्सला खऱ्या अर्थाने त्यांनी त्रस्त केलं आणि आपल्या टीमसाठी खूप चांगलं योगदान दिलं, असा बॅटर म्हणजे आपण त्याचं नाव अनाऊन्स करणार आहोत. इथे ग्रेटर व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे ओनर दीपेशजी तिवारी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्याला बॅट देणार आहोत आणि एक चांगली चमकणारी ट्रॉफी देखील देणार आहोत. तर कोण असेल मित्रांनो बेस्ट बॅटर या टुर्नामेंटवर अधिराज्य गाजवणारा, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज? नो डाऊट दॅट इज अबाउट नवनाथ गुंजाल ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. तर जबरदस्त बॅटिंग नवनाथ गुंजालच्या माध्यमातून झाली. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ज्याने झलकावलं होतं तो नवनाथ गुंजाल ठरला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तर दोन शब्द फक्त मित्रा मी तुझ्याकडनं ऐकन. तर प्रथमतः मी तुला विचारेन की ही टुर्नामेंट कशी होती, या टुर्नामेंट बद्दल दोन शब्द पहिल्यांदा ऐकेन. आणि बेस्ट बॅटर टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन तुला भेटलं त्याबद्दल तू काय सांगशील? प्रथमतः मी रिजन्सी सुपर लीगचे सर्व आयोजक आहेत त्यांचा खूप खूप आभार मानतो. आणि हे अतिशय उत्कृष्ट ग्राउंड आहे खेळण्यासाठी. असं ग्राउंड म्हणजे क्वचितच भेटतं. सगळ्या खेळाडूंना हे चांगला एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि अतिशय असं हिरवळीच्या ग्राउंडमध्ये खेळायचा पण खूप आनंद भेटला आहे. धन्यवाद सगळ्या आयोजकांचं माझ्याकडून सगळं धन्यवाद आणि सर्व खेळाडूंचं सुद्धा धन्यवाद. नक्कीच नक्कीच मित्रा, खूप खूप धन्यवाद सर्वांचं व्यक्त केलं. नवनाथ गुंजाल चांगला स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील दाखवलं त्यांनी आणि खूप खूप शुभेच्छा आपल्याला बेस्ट बॅटर म्हणून आपण ठरला त्या टुर्नामेंटमध्ये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज ज्याला म्हटलं जातं. सायकल आहे टुर्नामेंटसाठी, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी. आणि प्रदीप दादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी आणि सायकलची की देखील त्या प्लेयरला देणार आहोत. तो कोणता असा यशस्वी खेळाडू असेल ज्याच्या नावावर रेजन्सी सुपर लीग 2024 ची मालिकावीराची सायकल आणि ती ट्रॉफी मिळेल त्या खेळाडूला. तर खेळाडूचं नाव आहे मित्रांनो, गेस करा आपण तोपर्यंत. गीता आंटी आपण देखील यायचं आहे, गीता मॅम. तर मित्रांनो मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय रेजन्सी रेबल्सचा किशोर उगले. काय जबरदस्त अष्टपैलू क्रिकेट याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक आक्रमक फलंदाज आणि अटॅकिंग गोलंदाज आपल्या मुलासोबत मिळवतोय मालिकावीराची ती सायकल आणि चमकणारी ट्रॉफी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन किशोर उगले, खूप जबरदस्त खेळ झाला. ऑफ द टुर्नामेंट साठी आपल्याला शूज
देखील आहेत आणि एक चमकणारी ट्रॉफी देखील आहे. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि प्रदीप दादा यांच्या हस्ते आपण ती ट्रॉफी शूज देखील देणार आहोत. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय विकास सिंग. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चारही मुंड्या चित केलं त्या फलंदाजांना आणि ठरला या ट्रॉफीचा मानकरी. हॅट्रिक देखील त्यांच्या नावावर राहिली. खूप इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शूज ऑन द वे आहेत. रनरअप राहिलेला संघ आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या टीमने द्वितीय क्रमांक पटकावला आणि द्वितीय क्रमांक देण्यासाठी प्रदान करण्यासाठी मी दीपक दादा, अक्षय दादा, सतीश दादा यांना विनंती करतोय. आपण या दीपेश दादा आपण देखील यायचंय. या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सेकंड प्राइज द्वितीय क्रमांक रनरअप राहिलेला संघ. मित्रांनो, हार आणि जीत नाण्याच्या दोन बाजू असतात. नो डाऊट ज्या टीमने चांगली मेहनत केली परंतु फायनलमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आणि तो संघ ठरला. रनरअप राहिलेला संघ म्हणजे रेजन्सी पॅकर्स या संघाने पटकावलाय द्वितीय क्रमांक. मयूर अभंग अँड कंपनी, शौर्य चलार सीड आपण या आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जा. बिग क्लॅप्स या मित्रांनो या टीम साठी. जोरदार टाळ्या. पूर्ण टीम आली तरी हरकत नाही. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे. सीड आहेत ओनर या टीमचे रेजन्सी पॅकर्स. खूप चांगला बलकट असा संघ होता परंतु फायनल मध्ये चुका झाल्या. नेक्स्ट टुर्नामेंट साठी या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण वरुण दादा यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. तर प्रथम क्रमांक ज्या टीमचा या पूर्ण स्पर्धेवर बोलबाला राहिला, अधिराज्य गाजवलं, किशोर उगले अँड कंपनी रेबल्स टीम चॅम्पियन ठरलेत. यायचं आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलायची आहे. वरुण दादा आहे तिथे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय रेबल्स टीमला फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइज. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या रेजन्सी रेबल्स संघासाठी. खूप सुंदर खेळ राहिला या रेजन्सी रेबल्स टीमचा आणि त्यांना आम्ही फर्स्ट प्राइज प्रदान करतोय. पूर्ण टीमने चांगलं योगदान दिलं. श्रीवास्तव काका देखील तिथे उपस्थित आहेत. 56 साल की उम्र में क्रिकेट खेलने का जज्बा रखते आणि ट्रॉफी जिंकली. अनुभवाची शिदोरी घेऊन चॅम्पियन इज चॅम्पियन्स रेजन्सी रेबल्स.
मान्यवरांना घेऊन त्या ट्रॉफी सोबत तो एक आठवण म्हणून तो एक फोटो आपण टिपतोय. दृश्य टिपलं जात आहे, कॅमेऱ्याच्या आतमध्ये कैद होत आहेत कायमस्वरूपी ट्रॉफी सोबत. प्रदीप दादा असतील, त्यानंतर अक्षय दादा असतील, सतीश दादा, दीपक दादा, वरुण दादा, सर्व मान्यवर तिथे उपस्थित आहेत आणि तर त्यांचं देखील मनोगत आपण ऐकणार आहोत. रेजन्सी सुपर लीग मध्ये विजयी झालेले आपले रेजन्सी रेबल्स या टीमचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांना पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो. आणि चांगलं आयोजन इथे केलेलं आहे की पुढच्या महिन्यात आपण देखील स्पर्धा घेतलेली आहे. बिग बॅश लीग करून आपण दरवर्षी स्पर्धा घेतो. 21 लाख रुपये बक्षीस असतं आणि पहिलं बक्षीस 12 लाख, दुसरं 6 लाख आणि प्रत्येक टीमला आपण बक्षीस देतो. तर सर्वांनी नक्की या. 7 जानेवारीपासून स्पर्धा आहे. यूट्यूबवरती पण असते. यूट्यूबला मागच्या वर्षी जवळजवळ 56 लाख लोकांनी बघितली होती. यावर्षी 1 कोटीचं टार्गेट आहे. तुम्ही नक्की या स्पर्धा बघायला. ओके, थँक्यू. नक्कीच धमाका होईल बिग बॅशला आणि नक्कीच आवर्जून भेट द्या स्पर्धेला. सहभागी देखील व्हा जर कोण इंटरेस्टेड असेल तर. आणि अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने ते भरवत असतात. त्यांनी खूप असं क्रिकेटवरचं प्रेम दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आपण आलात, मान्यवरांची मानदी आली असं म्हणायला हरकत नाही. आणि मी खऱ्या अर्थाने सर्व टीमचं कौतुक करेन. टेक्निकल टीम असेल, अंपायर्स असतील, कॅमेरामॅन असतील किंवा साऊंड सिस्टमवाले असतील आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने अँकरिंगसाठी देखील मला मदत केली त्यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन. या सर्वांचं जे नजर चुकीने कोणी राहिलं असतील त्यांचं देखील. तर 2 मिनिटं फक्त थोडेसे सत्कार उरलेले आहेत. पाहुण्यांना थोडीशी थोडं जायचं होतं म्हणून आपण सत्कार मागे ठेवलेले आहेत. त्यांचं देखील बिझी शेड्यूल होतं आणि म्हणूनच आपण उरलेली आहे सत्कार. जसे साऊंड सिस्टम ऑपरेटर असतील, MTC टीम असेल, टेक्निकल अंपायर्स, विविध सत्कार आपण करणार आहोत. आपल्याकडे वेळ कमी आहे, सर्वांना घरी देखील जायची घाई आहे. तर त्या अनुषंगाने आपण चिंटूबाई यांचा शुभ सन्मान घेतोय. माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय चिंटूबाई यांना. एकदा जोरदार टाळ्या. खूप सारी मेहनत घेतली चिंटूबाई यांनी. तर चिंटूबाई यांचा शुभ सन्मान घेतला जातोय. गोड व्यक्तिमत्व, लेजंड क्रिकेटर. त्यानंतर MTC टीमचे आपले ऑपरेटर रोशन भाई आणि आदित्य ठाकरे. आपण या आदित्य ठाकरे आपला देखील शुभ सन्मान होतोय. आदित्य ठाकरे, MTC टीम टेक्निकल, यूट्यूब लाईव्ह. चांगली क्वालिटी, क्लॅरिटी त्यांनी कॅमेरा ऑपरेट केला आणि आदित्य ठाकरेला आम्ही सन्मानित करतोय या स्पर्धे माध्यमातून. खूप चांगला कॅमेरा ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. जोरदार टाळ्या. मित्रांनो लक्षात घ्या, आपलं जे दृश्य कोणी जर दाखवलं असेल तर हे ते व्यक्तिमत्व होतं. पडद्यामागे राहून त्यांनी आपलं चोख काम बजावलं. त्यानंतर DJ सोन्या साऊंड सिस्टम ऑपरेटर, आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान होतोय. DJ सोन्या साऊंड सिस्टम गुरवली. काय जबरदस्त धमाल केली या साऊंड सिस्टम ऑपरेटरनं. आणि आमचा आवाज, आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि आमचा आवाज या सर्व प्रेक्षकांना ऐकवला. त्या ऑपरेटरचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतो. या दोघांनी यायचंय. आपला छोटा DJ ऑपरेटर आपण देखील या. बाबू यायचंय. आपण दोघांचे आपण शुभ सन्मान घेतोय.
जिन बच्चों ने हमारे टूर्नामेंट में कोई भी टाइम को रोकते हुए ये नहीं देखा, एकदम बॉल भाग भाग के ला रहे थे, तो पहला मैं ऐसा मानता हूँ और मेरे साथ सुनील भाई भी मानते हैं, उनका सम्मान पहला होना चाहिए। तो वो दो बच्चों का मैं नाम तो नहीं पता, सफीक खलीफा और आमिर खान, इन दो बच्चों ने जो 2 दिन दोपहर में वहाँ पे अपना कुर्सी लेके बेचारे बॉल ला ला के दे रहे, इस टूर्नामेंट का टाइम जो बचाया, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। इनका सम्मान दोनों का जितना करो उतना कम है। थैंक यू वेरी मच। अरे बेटा, उसी के साथ 2 दिन से जो हमारे टूर्नामेंट में 4 चांद लगा रहे थे, अपने शब्दों से सब प्लेयर्स को बढ़ावा दे रहे थे, हमारे कमेंटेटर, उनका सम्मान हमारे श्रीवास्तव साहब करेंगे। हमारे कमेंटेटर ओमी सुतार, प्लीज स्टेज पे आइए और आपका मान सम्मान जो हमारे रेजेंसी सुपर लीग के कमेटी की तरफ से हमारे श्रीवास्तव अंकल करेंगे। थैंक यू वेरी मच श्रीवास्तव सर। और ये थैंक यू वेरी मच। हो, थँक यू व्हेरी मच ओमी सुतार, तुम्ही जे 2 दिवस आमच्या रेजन्सी क्रिकेटबद्दल दिले आणि सगळ्यांचं जे मनोबल वाढवलं, त्यासाठी सगळ्यांचं आमच्या रेजन्सी तर्फे मी धन्यवाद धन्यवाद। तर आमचे जे यूट्यूब लाईव्ह, सॉरी त्यांचा झाला, आमचे रेजन्सी सुपर लीग 2024 फर्स्ट सीझन 1 जे आमचे जे मांडव त्यांनी पूर्ण जे सजवलेलं आमचा ग्राउंड, त्यांचा आम्ही सन्मान करतो। भीवा दलवी जे आम्ही मांड्यामध्ये त्यांना मामा म्हणून ओळखतो, म्हणून मी त्यांचं नाव एवढा थोडा, थँक्यू मामा, थैंक यू सर। उसके बाद थोड़ा मान सम्मान, हमारे थोड़े लेजेंड बोल सकते हैं टीम के, राकेश जादव, उनका सम्मान करेंगे। हमारे अनुज, थैंक यू अनुज, और थैंक यू राकेश दा, इस टूर्नामेंट में आपने 2 दिन अपना बहुत कीमती मूल देते हुए इस टूर्नामेंट का 4 चांद लगाया। भाई से रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज़ स्टेज पे आइए, प्लीज़ स्टेज पे आइए, आप जहाँ कहीं भी हो 2 मिनट के लिए स्टेज पे आइए। मयांक भाई, मयांक पांडे जी की तरफ से मैं चाहता हूँ सुनील भाई स्टेज पे आए और उनका सम्मान लीजिए। अच्छा, थैंक यू अनुभव, मयांक भाई की तरफ से अनुभव सम्मान के लिए आए हैं। थैंक यू अनुभव।